तर संभाजीनगरमध्ये जलिलांवर हल्ला झाल्याच्या प्रकरणामध्ये एक नवीन माहिती समोर आली आहे। हल्ला प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळलेला आहे। कलीम कुरेशीसह 5 जणांचा जामीन अर्ज औरंगाबाद कोर्टाने फेटाळला। तर गिरीश महाजनांविरोधात भीम आर्मी आक्रमक झालेली आहे। महाजनांना चोप देणाऱ्याला भीम आर्मी 1 लाख रुपये बक्षीस देणार आहे। तसंच मिरवणूक काढून सत्कारही केला जाईल असं देखील यावेळेला भीम आर्मीचे अध्यक्ष अशोक कांबळेंनी म्हटलं। गिरीश महाजन, तुम्हाला अगोदर तुडवलेलं आहे का भीमसैनिकाने? आणि आता परत तुम्हाला तुडवायला आम्हाला वेळ लागणार नाही। आणि मी महाराष्ट्रामध्ये जाहीर करतो, असा मूर्ख गिरीश महाजन जो मंत्री आहे, जो पण याला चोप देईल किंवा जो पण याच्या कानाखाली मारेल, त्याचा या महाराष्ट्रामध्ये सत्कार आम्ही करू। घोड्यावर त्याचा मिरवणूक काढू, त्यांना 1 लाख रुपये जाहीर आम्ही बक्षीस देऊ। पनवेल तहसील कार्यालयाबाहेर गोंधळ जो आहे तो पाहायला मिळालाय। मवियाच्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी 25 लाखांची ऑफर दिल्याचा आरोप करण्यात येतो। या आरोपानंतर ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। तहसील कार्यालय परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। ठाकरेंचे उमेदवार असलेल्या अनिता डांगरकर यांनी अर्ज जो आहे तो मागे घेतला। तर राज्यामध्ये सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। अशातच परभणीतील अपक्ष उमेदवार भारत नांदुरेंना अश्रू अनावर झालेत। अर्ज मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकल्याचा आरोप नांदुरेंनी केलेला आहे। पाहूया। आणि मी जर आज फॉर्म काढून घेतला, मी जर उमेदवारी मागे घेतली, तर परिसरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा संदेश जाईल। लोकांना असं वाटेल की डॉक्टरने पैसे घेतले, डॉक्टर मॅनेज झाला, डॉक्टरला धमकीलं, डॉक्टरने घाबरून घेतला। लोक वेगवेगळे गैरसमज करून घेतील, माझ्यावर घेतील, माझ्या मायबापावर घेतील, माझ्या भावंडावर घेतील, माझ्यासोबत फिरणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यावर घेतील। माझ्यावर कार्यकर्त्यावर झालेला अन्याय हे आम्हाला सहन होणार नाही। काय होईल काय नाही, निवडून येईल नाही हे देवाला माहीत, हे जनतेच्या हातात आहे। माझा मायबाप जनतेच्या हातात आहे, काय होणार आहे ते। मात्र मी माझं अस्तित्व या लोकांनी माझ्यामध्ये जे स्वप्न बघितलेत, एक डॉक्टर म्हणून बघितलेत, आरोग्य सेवक म्हणून बघितलेत आणि या विकासासाठी स्वप्न बघितलेले, हे स्वप्न हे चिरडून मी टाकू शकत नाही। म्हणून माझ्या पक्षातील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की कृपया आपण मला फोन करू नये। मी माझ्या लोकांना बाळगू शकत नाही। नांदेडमधील एसटी बँकेमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला। नांदेड एसटी बँकेचे संचालक बालाजी शिंदे आणि इतरांनी कोट्यावधी रुपये लाटल्याचा आरोप झालेला आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर येत आहे। नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तब्बल 1,09,14,000ची फसवणूक केल्याचं तपासात समोर आलेलं आहे। सांगली महापालिकेच्या मुख्य अग्निशामक अधिकाऱ्यावरती हल्ला झाला। अग्निशामक अधिकारी सुनील माळी यांच्यावरती हल्ला झालेला आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। घरासमोरच 2 हल्लेखोरांकडून चाकूने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। हल्ल्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। पोलिसांकडून या संदर्भात तपास जो आहे तो केला जातो। तर बीडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांवर सरपंचाकडून हल्ला करण्यात आलाय। माझ्या गावातील लोकांचं काम का करतो असं म्हणत सरपंचाकडून मारहाण करण्यात आली। आरोपी सरपंच संदीप धावखरेंविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। या ठिकाणी संबंधित मौज गावच्या सरपंचांच्या गावातला एक व्यक्ती होता। त्या व्यक्ती माझ्या जवळ आला आणि त्यांनी त्याची अडचण सांगितली। त्याने अडचण सांगितल्यानंतर संबंधितांनी माझ्या गावचे प्रश्न का सोडवतो, तू तालुक्याचं गुत्त घेतलेला आहे का म्हणून आधी हाणामारी सुरू केली, नंतर दगड उचलून मारण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी एनसी द्यायला आलो, म्हणजे गुन्हा दाखल करायला आलो।